हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन केक घेऊन आलेली आहे, तो सुद्धा बटरस्कॉच फ्लेवरचा। आणि मेन म्हणजे हा केक आहे तो 1 किलो 250 ग्रॅमचा आहे, कारण कस्टमरला केक हा 1 किलोपेक्षा थोडासा जास्त आणि 1.5 किलोपेक्षा थोडासा कमी, म्हणजे त्यांनी सांगतानाच तसं सांगितलं होतं की केक थोडासा जास्त हवा 1 किलोपेक्षा। मग त्यामुळं मी तो केक 1 किलो 250 ग्रॅम घेतलेला आहे। आणि त्यासाठी प्रीमिक्स आता मी रेग्युलरली 360 ग्रॅम प्रीमिक्स यूज करते 1 किलोला, पण ह्यावेळी मी 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं बटरस्कॉच केकसाठी। आणि त्यासाठी मी व्हॅनिला फ्लेवरचं प्रीमिक्स यूज केलेलं। आणि 1 किलोच्या टीनमध्ये हा केक बेक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय, कारण हा केक हायटेड पण झालेला आहे आणि साईजला पण थोडासा मोठा झालेला आहे। तर त्यासाठी क्रीमसुद्धा मी 400 ml बीट करून घेतलेली आणि केक पूर्ण थंड झाल्यानंतर केक करायला घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता त्याचे स्लाइस पण जास्त झालेले आहेत आणि केकची हाईट पण वाढलेली आहे। आणि केक हा न्यूट्रल जेलने सगळा कवर करून घेतलेला आहे क्रीम लावून घेतल्यानंतर, आणि त्याच्यावरती डिझाईन काढलेली आहे, जेलनेच काढलेली आहे। त्याच्यामध्ये रेड कलर आणि चॉकलेटी कलर यूज केलेला आहे न्यूट्रल जेलचा। आणि आता टूथपिकने त्याला डिझाईन काढलेली आहे, तुम्ही बघू शकताय। एकदम सिंपल असा हा वेगळा केक आहे। तर कारण कस्टमरची डिमांड पण सुद्धा तशीच होती की केक हा 1 किलोपेक्षा जास्त हवा आहे आम्हाला, आणि पण 1.5 किलो नको आहे। त्यामुळे केक करताना हा एकदम मी तसा केलेला आहे। आणि तुम्हाला दिसत असेल की केक एकदम हायटेड आणि उंचीला झालेला आहे आणि वजनाला सुद्धा खूप जास्त झालेला आहे। आणि केक एकदम सिंपल डिझाईनने तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता टूथपिकने आपली डिझाईन काढून झालेली आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर दिसते। आणि न्यूट्रल जेल थोडा वेळ सेट करून झाल्यानंतर मग आता त्याला क्रीमने मी डिझाईन काढायला घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। त्यासाठी मी M1 नोझल यूज केलेला आहे आणि व्हाईट क्रीम यूज केलेली आहे। आणि M1 नोझलने ती छोटी छोटी फुले काढलेली आहेत बॉर्डरची, आणि वरती सुद्धा छोटी छोटी फुलं काढणार आहे, आणि एक मध्ये सेंटरला एक फूल काढणार आहे गुलाबाचं, तेवढंच। आणि केकवरती कस्टमरचं नाव लिहिणार आहे। आणि आता आपला केक तयार होते। तर तुम्ही बघू शकताय की कस्टमर हा आपल्याला रेग्युलर ऑर्डरपेक्षा पण वेगळी ऑर्डर आपल्याला देऊ शकते, त्यामुळे एक विचारपूर्वक आपल्याला ते ऑर्डर कंप्लीट करायची असते। आणि ह्यामध्ये आपल्या पण आयडियाज असतात त्या आपल्याला यूज करावे लागतात, किंवा आपलं जे केक करणार असतो ती केक करताना कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला ते केकची ऑर्डर कंप्लीट करावी लागते। त्यांच्या डिझाईननुसार आपल्याला केकची ऑर्डर ही कंप्लीट करावी लागते, किंवा त्याचे वजन आपल्याला कस्टमरला किती हवं त्यानुसार आपल्याला ते केक हा बेक करून तो पूर्ण कंप्लीट करावा लागतो। तर हा आजचा केक तुम्हाला मला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। आता त्याच M1 नोझलने मी सेम डिझाईन काढलेली आहे, जशी खाली बॉर्डरला काढलेली आहे तशीच, पण ती हाफमध्ये काढलेली आहे, सगळ्या केकवरती काढलेली नाही आहे। तुम्ही बघू शकताय की न्यूट्रल जेलची डिझाईन आणि आपल्या क्रीमची डिझाईन एकदम सुंदर दिसलेली आहे। आणि आता त्याच डिझाईनने गुलाबाचं फूल काढलेलं आहे, आणि आता त्याच्यावरती जेली चॉकलेट लावणार आहे। तुम्ही बघू शकताय की डिझाईन पण एकदम सिंपल आहे, तुम्ही कोणीही काढू शकता। जे बिगनर्स आहेत त्यांनासुद्धा ही डिझाईन सोपी जाईल, तर ही नक्की तुम्ही ट्राय करा। तर आता त्यावरती कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे, आणि आता जेली चॉकलेट आहे ते यूज केलेलं आहे, कारण मी चेरी यूज करत नाही, कारण मुलांना कधी मुलं चेरी खात नाहीत, तर जेली चॉकलेट हे आवडीनं खातात, त्यामुळे मी चेरीऐवजी जेली चॉकलेट यूज करते। तर आणि हा केक 2 ते 3 तास मी सेट करून मगच कस्टमरला दिलेला आहे। सो फ्रेंड्स, हा आगळा वेगळा केक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।